मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका 2 सायकलपटूंना पडला आहे। महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाचा संदेश शहरात पोहोचवण्यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेने नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ते धारावी किल्ला व तेथून पुन्हा मैदान अशी किल्ला सायक्लोथॉन 2025 या स्पर्धेचे आयोजन रविवारी केले होते। स्पर्धेचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक राधा विनोद शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला। या स्पर्धेत सुमारे 500हून अधिक सायकलपटू उपस्थित होते। 3 वयोगटात आयोजित या सायक्लोथॉनच्या मार्गावर वाहनांना रोखण्यासाठी पुरेसे वाहतूक पोलीस वॉर्डन स्वयंसेवक नव्हते। आवश्यकतेनुसार बॅरिकेडिंग केलेले नव्हते। रस्त्यावर विविध वाहने आडवी येत होते। रस्त्याच्या कडेला व रस्त्यावर वाहने बेकायदा पार्किंग केली गेली होती, ती हटवली गेली नव्हती। त्यामुळे सायकल चालवण्यात मोठा अडथळा येत होता। या स्पर्धेत स्वतः आयुक्तांनी सायकल चालवली होती, त्यांनाही रस्त्यावर वाहनांच्या अडथळ्यांचा सामना करावा लागला होता। चौक जेट्टीजवळ सायकलपटू सोनू गुप्ता यांचा अपघात झाला। त्यांच्या दोन्ही हाताचे कोपरे सोलपटून रक्तबंबाळ झाले होते, परंतु त्या ठिकाणी वैद्यकीय मदतच नव्हती। मीरा भाईंदर सायकलिंग असोसिएशनचे संस्थापक इरफान शेख व सहकाऱ्यांनी सोनू यांना बोस मैदानात आणले, मात्र तिथे देखील उपचाराची सुविधा रुग्णवाहिका नव्हती। बऱ्याच वेळाने प्राथमिक उपचार सोनू यांना मिळाले, तर चौक येथील धारावी किल्ल्याच्या तीव्र चढ उताराच्या मार्गावर गार्गी पाटील या सायकलपटूचा अपघात झाला। ती रस्त्याचे बॅरिकेडिंग ओलांडून डोंगराच्या तीव्र उतारावर झुडपात पडली। त्यावेळी सायकलपटू स्थानिक मच्छीमार यांनी मोठ्या प्रयत्नांनी तिला बाहेर काढले। तिला अनेक जखमा झाल्या होत्या। तिच्या उपचारासाठी तब्बल 40 मिनिटांनी रुग्णवाहिका आल्याबद्दल सायकलपटूंनी संताप व्यक्त केला। पालिकेचे ढिसाळ नियोजन पाहता काही उत्कृष्ट सायकलपटूंनी स्पर्धेत सहभाग न घेता सायकलपटूंच्या मदतीचे काम केले। या प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्यासाठी फोन केले असता त्यांनी फोनही उचलला नाही। मीरा भाईंदर सायकलिंग असोसिएशनचे संस्थापक इरफान शेख यांनी पालिकेला अगोदरच धोकादायक मार्गाची माहिती दिली होती, मात्र पालिकेने याबाबत कोणतीही उपाययोजना केली नव्हती।